मित्रांनो, रक्षाबंधन हा भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा एक सुंदर असा सण आपण सगळे साजरा करत आलेलो आहोत. परंतु आपल्या सण समारंभाच्या निमित्ताने ही जी व्यवहार, बाजार यांची साखळी आहे, ती आपल्या धर्म, परंपरा, आपले सण समारंभ यांची चेष्टा करण्याचा अपराध दरवेळेस करत असते. याचं उदाहरण असं आहे, की कुछ मीठा हो जाए म्हणजे रक्षाबंधनला फक्त कॅडबरीच खायची. सणाला कॅडबरीच आणायची घरी म्हणजे दुसरे काही गोड पदार्थ आपल्या इथे हिंदू आणि सनातन धर्मामध्ये आपण करूच शकत नाही, अशा प्रकारचं हे वातावरण आहे. दुसरं महत्त्वाचं की कृती सनॉन या अभिनेत्रीने, आता तिला अभिनेत्री म्हणायचं का मॉडेल म्हणायचं हे ज्याने त्याने ठरवायचं आहे. तिने गिवा या जे दागिन्यांची एक कंपनी आहे किंवा दागिने ती तयार करते, त्या गिवाच्या ह्या दागिन्यांची जाहिरात करत असताना रक्षाबंधनचा आधार घेतला आणि ते रक्षाबंधन अशा पद्धतीने साजरं केलं, की तिला महिला म्हणून किंवा एक बहीण म्हणून आपल्याला स्क्रीनवर पाहायला आपल्याला लाज वाटावी, असा पेहराव तिने रक्षाबंधनच्या निमित्ताने भावाला राखी बांधण्यासाठी परिधान केलेला होता. आता रक्षाबंधन मी सांगितलं, की भावा-बहिणीच्या पवित्र अशा नात्याचा हा एक सुंदर असा क्षण असतो. ह्या क्षणाला बहीण भावाला अ, हळद-कुंकू लावून, अ, अक्षदा डोक्यावर वाहून, भावाच्या उजव्या हातावर राखी बांधते आणि भावाच्या दीर्घायुष्याची कामना करतो. भाऊ बहिणीला नमस्कार करून जे त्यांनी भेटवस्तू आणलेली आहे ती बहिणीला देतो. भाऊ बहिणीच्या संरक्षणाचं किंवा बहिणीला आधार देण्याचं वचन देतो आणि अशा प्रकारे एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेली किंवा नात्याने एकमेकाला बहीण-भाऊ मानलेली, बहीण-भाऊ म्हणून असलेलं कर्तव्य पाडणारी अशी लेकरं, स्त्री आणि पुरुष हा रक्षाबंधनचा सण साजरा करतात. परंतु कृती सेनॉन हिने जो पेहराव, हिने जे कपडे परिधान केले होते, ते बहीण आणि भाऊ यांच्या रक्षाबंधनच्या या सणाला कलंकित करणारे होते, डाग लावणारे होते. भावाने रक्षाबंधनच्या या पवित्र सणाच्या दिवशी सुंदर असा सांस्कृतिक पोशाख परिधान करायला हवा, डोक्यावर टोपी घालायला हवी. बहिणीने आपल्या संस्कृती, संस्कारांना साजेसं असे पेहराव धारण करायला हवेत. मग ते ड्रेस असतील किंवा साडी असेल. आता सुवासिनी असतील तर त्या साडी परिधान करून, नथ वगैरे हे करून आणि आपल्या केसांमध्ये कुंकू हे करून, भांगेमध्ये कुंकू वगैरे लावून आणि त्या सुवासिनीच्या पद्धतीने आपल्या भावाला ओवाळतील आणि डोक्यावर पदर असेल किंवा ओढणी घेतलेली असेल, त्या सणाचं पावित्र्य राखतील. परंतु ह्या लोकांनी आपल्या सणांचं एवढं विटंबन आणि विडंबन केलं आहे, की त्या कृती सणांना हे लक्षात आलं नाही, की हा सण आणि या सणाच्या निमित्ताने केली जाणारी जाहिरात ही अंगप्रदर्शनाची जाहिरात जास्त आणि दागिन्यांची जाहिरात कमी वाटते आणि कुठलाही भाऊ आपल्या बहिणीला अशा पोशाखात बघू शकणार नाही. त्या जाहिरातीमध्ये त्या कीर्ती सनॉनच्या हातात भावाला ओवाळायचं ताट नाही, त्याच्यामध्ये निरांजन नाही, अक्षता नाही, हळद-कुंकू नाही, सुपारी नाही, सोन्याचा एखादा दागिना नाही, कापसाची वात नाही, जेणेकरून ती आपल्या भावाला कापसासारखा म्हातारा हो असा आशीर्वाद देऊ शकेल. भावाच्या डोक्यावर टोपी नाही, भावाच्या हातावर आपण जे कलावा ज्याला म्हणतो, धागा म्हणतो पिवळा, तांबडा, केशरी तो नाही आणि या सणाचं कुठलंही पावित्र्य नाही. अशा पद्धतीने हे लोकं जाहिरात करून आपल्या सनातन धर्माला, आपल्या हिंदू धर्माला बदनाम करायचा प्रयत्न करत असतात. गिवा या ज्वेलरीमधल्या या कंपनी जी काय असेल त्यांचे शोरूम, त्यांनी हा मार्ग अनुसरायला नको होता. त्यांनी अशा प्रकारचं आपल्या सणाला अशा प्रकारचं रूप देऊन आपला सण, सणाची जे महत्त्व आहे, सणाचं जे मोल आहे ते डागांकित करायचा किंवा त्याला डाग लावायचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण अशा लोकांना
सडेतोड प्रत्युत्तर दिलं पाहिजे. अशा लोकांचे चित्रपट असतील, मालिका असतील, अशा लोकांच्या जाहिराती असतील, त्याच्यावर ताबडतोब बहिष्कार घातला पाहिजे. यांना आपण ईमेल किंवा यांना व्हॉट्सअप संदेशाद्वारे सांगितलं पाहिजे की तुम्ही चुकलात, तुम्ही असं करायला नको होतं. आमच्या धर्माचं, आमच्या सण समारंभाच्या पावित्र्याला हात लावायचा तुम्हाला काय अधिकार? आता हे गिवा हा ज्वेलरीचा ब्रँड आणि त्याचे हे जाहिरात करणारे लोक आणि ही कीर्ती सोनॉन, त्याच्यामधला तो दुसरा तिचा भाऊ दाखवलेला व्यक्ती, या सगळ्यांचा हिंदू धर्माशी काही संबंध आहे का? असेल किंवा नसेल तरी त्यांनी सांगायला हवं होतं की कुठल्याही धर्माचा सण साजरा करत असताना काही परंपरा, काही संकेत, काही सभ्यता, काही शिष्टाचार पाळायचे असतात. अंगप्रदर्शन करणारे अंगप्रदर्शन करणारा परिधान किंवा असे कपडे घालायचे नसतात, जेणेकरून आपला देह उघडा राहील आणि त्याच्यातून चुकीचा संदेश जाईल. तेव्हा ह्या लोकांनी हे हिंदू धर्माचे असो किंवा नसो, यांनी काही सभ्यता, शिष्टाचार, संकेत पाळायला हवे होते. कीर्ती सेनॉन या अभिनेत्रींनी सांगायला हवं होतं की महिला म्हणून मला हे कपडे परिधान करणं योग्य वाटत नाही आणि मी भावासाठी राखी बांधायचं ही जाहिरात आहे, तेव्हा मी पूर्ण कपडे परिधान करणार, सणाचं पावित्र्य राखणार. तुम्ही हे कपडे बाजूला ठेवा, मला दुसरे परिपूर्ण असे कपडे द्या जे माझं जागतील, जेणेकरून जाहिरातही चांगली होईल आणि भावा बहिणीच्या पवित्र या सणाचा आदर, सन्मान राखल्यासारखं होईल. परंतु तिने असं काही केलं नाही. त्यामुळे ह्या लोकांचे उद्दिष्ट आपण समजून घ्यायला हवेत. यांना आपल्या धर्माला बदनाम करायचं, यांना आपल्या सण, प्रथा, परंपरा यांना डाग लावायचा आहे, कलंकित करायचं आहे. अशा लोकांना खड्यासारखं उचलून बाजूला टाकलं पाहिजे आणि आपल्या धर्माचं संरक्षण केलं पाहिजे, असं मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं होतं. म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला आणि हा व्हिडिओ तयार करून ताबडतोब तुमच्या समोर आलो. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्माला बदनाम करायचा प्रयत्न अनेक वर्ष, अनेक ठिकाणाहून लोक करत आहेत. मग ते दिवाळी आली किंवा नवरात्र आली किंवा रक्षाबंधन आली, कुछ मीठा हो जाय, म्हणजे डेअरी मिल्क खा, 5 स्टार कॅडबरी खा आणि सण समारंभ साजरे करा. आणि असं रक्षाबंधनला हे कीर्ती सोनॉनने असं देहप्रदर्शन करणारे कपडे परिधान करून भावाला राखी बांधते आणि त्याच्यामध्ये ती कुत्र्यालाही राखी बांधते. आपल्या प्राणीमात्रांवर दयाभाव असावा, भूतदया असावी, हे ठीक आहे. पण रक्षाबंधन हा बहीण भावाच्या, मनुष्याचा सण आहे. प्राण्यांना तुम्ही जरूर राखी, म्हणजे जे काय कलावा बांधायचा असेल, त्याच्याबद्दल भाव दाखवायचा असेल चांगला, ती वेगळी गोष्ट आहे. पण सणामध्ये प्राण्यांना आणणं तेवढंसं योग्य नाही असं मला वाटतं. सण समारंभाला मित्रांनो, बहीण भावाच्या नात्याचा आदर राखा, सन्मान राखा. सण समारंभाला आपल्याकडं गोडाधोडाची काही कमतरता नाही. मग ते बासुंदी असेल, मग ती पुरणपोळी असेल, चक्का असेल, श्रीखंड असेल, शेवयांची खीर असेल, तांदळाची खीर असेल, शिरा असेल, ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये घालून शुद्ध तुपात केलेला, असे गोड पदार्थ आहेत. कॅडबरी खायची गरज नाही. कॅडबरीमध्ये प्राण्यांची चरबी मिसळलेली असते, हे आपण लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे कुछ मीठा हो जाय म्हणजे आपले भारतीय पारंपरिक पदार्थ यांनाच आपल्या सण समारंभाला स्थान द्यायचं आहे, हे लक्षात ठेवायला हवं. आणि कीर्ती सनॉन, गिवा हे ज्वेलरीचा ब्रँड, या जाहिरातीतले लोक, हे जाहिरात तयार करणारे, यांचा मी निषेध करतो आणि यांना आपण योग्य वेळी योग्य पद्धतीने धडा शिकवायचा. यांच्या जाहिराती, यांचे चित्रपट, मालिका, यांनी मीडियामध्ये केलेलं काम याच्यावर बहिष्कार टाकायचा. असं आपण केलं तरच हे लोक वठणीवर येतील, असं मला सांगायचं आहे. तर मी आपल्या सण समारंभाच्या निमित्ताने, रक्षाबंधनच्या निमित्ताने सर्व भावा बहिणींना, तमाम हिंदू लोकांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. ईश्वर त्यांना दीर्घायू प्रदान करो अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सण समारंभाला आपली परंपरा, आपले रीतिरिवाज जपा अशी मी तुम्हाला प्रार्थना करतो. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. मित्रांनो, माझे रील पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा. मला फॉलो करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा. माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, एवढंच तुम्हाला सांगतो. अनवट वाटेवर निरंतर चालणारा मी वाटसरू वारकरी पथिक आहे. माझ्यासोबत जोडलेले राहाल तर असंच काहीतरी वेगळं तुम्हाला ऐकायला, पाहायला, समजून घ्यायला मिळेल, याची मी तुम्हाला खात्री देतो. धन्यवाद.